मग ऍप आपण घेऊन आलोय, तर हे ऍप जुनच आहे, पण याच्यामध्ये काय काय सर्व्हिसेस आहेत बघा. या ठिकाणी 1000 पेक्षा जास्त सर्व्हिसेस, गव्हर्नमेंटच्या सगळ्या सर्व्हिसेस एकाच ऍपमध्ये तुम्हाला मिळतील. त्यानंतर तुम्हाला बिल पेमेंट करायचं असेल, चेक आयडी, सर्टिफिकेट्स वगैरे इतर सर्व गव्हर्नमेंटच्या सगळ्या सर्टिफिकेट्स तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल असतील. त्यानंतर तुम्हाला प्रोव्हिडंट फंड चेक करायचा आहे, बॅलन्स चेक करायचा आहे, फंडाचा अकाउंटमध्ये आधार लिंक करायचा आहे, पॅन कार्ड लिंक करायचा आहे, इतर सर्व गोष्टी यामध्ये तुम्ही करू शकता. त्यानंतर इन्कम टॅक्स भरू शकता, इन्कम टॅक्स सुद्धा या ठिकाणी फिल करू शकता. त्यानंतर काय आहे, अप्लाय डॉक्युमेंट, कुठल्याही डॉक्युमेंटसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. म्हणजे पॅन कार्ड असेल, आधार कार्ड असेल, आयुष्यमान कार्ड असेल, आभा कार्ड असेल, इतर सर्व कार्डांची एकाच ठिकाणी तुम्हाला लिंक मिळेल. वेगवेगळे ऍप्लिकेशन वापरायची गरज नाही. त्यानंतर हेल्थ सुविधा असतील, सगळ्या वॅक्सिनचं सर्टिफिकेट असेल, अशा प्रकारच्या सर्व सुद्धा या ठिकाणी मिळतील. आणि तुम्हाला जे ऍप्लिकेशन तुम्ही केलेलं आहे त्याच्या बदल्यात तुम्हाला ट्रॅक ऍप्लिकेशन करता येईल. म्हणजे त्याची प्रोसेस कुठपर्यंत आल्या, काय झाले, जनरेट झाले नाही झाले, ह्या सगळ्या गोष्टी यामध्ये तुम्हाला मिळतील. हे जे ऍप आहे कुणाकुणाला योग्य आहे, सिटीजन सगळे असतील, सिनियर सिटीजन्स, त्यानंतर एम्प्लॉय असतील, स्टुडंट असतील, ऑल सगळ्यांना लहानापासून ते मोठ्यापर्यंत सगळ्यांना हे ऍप उपयोगीच आहे. हे ऍप तुम्हाला प्ले स्टोअरला मिळेल. अशा प्रकारचा त्याचा डॅशबोर्ड वगैरे आहे. हे AI कडून जनरेट केलेलं चित्र आहे, त्यामुळे थोडंसं ऍपमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मिस्टेक्स असू शकतात. धन्यवाद.